नाशिकमध्ये मनसेच्या बालेकिल्ल्याला हादरा, वसंत गीतेंच्यासह 200 पदाधिकाऱ्यांनी दिला पदाचा राजीनामा। आवश्यकता असेल तर एक वित्त विभागावर फायनान्स मध्ये आम्ही एक व्हाईट पेपर श्वेतपत्रिका काढण्याचा सुद्धा आमचा मानस आहे, विचार आहे। अर्थ खात्याबाबत सरकार श्वेतपत्रिका काढण्याच्या विचारात आर्थिक बेशिस्त मोडून काढण्यासाठी उपाय करणार असल्याचं नवे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही। भाजपशी युती करण्याची शिवसेना नेत्यांना घाई, मंत्रिपदासाठी सुरू झालं लॉबिंग। नव्या मुख्यमंत्र्यांच्या कामाची सुरुवात मिहान प्रकल्पापासून। मिहान संबंधी अधिकाऱ्यांशी महत्त्वाची चर्चा, तर संध्याकाळी नागपुरात पत्रकारांशी साधणार संवाद। दिल्लीत नव्याने निवडणुका होण्याची शक्यता, भाजप सरकार स्थापनेसाठी अनुत्सुक। नायब राज्यपाल आज संध्याकाळी घेणार काँग्रेस आणि आपच्या नेत्यांची बैठक। पुण्याजवळ लोणीमध्ये चोरीच्या हेतूने घरात शिरलेल्या दोघांनी 19 वर्षांच्या विवाहित तरुणीवर केला बलात्कार। शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंनी हॉस्पिटलमध्ये घेतली पीडितेची भेट। पाकिस्तानात वाघा बॉर्डर जवळ झालेल्या आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यातल्या मृतांची संख्या 65 वर, तर 200हून अधिक जखमी। भारतीय हद्दीतही हाय अलर्ट जारी। आणि चतुरस्र अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचं फुफ्फुसाच्या कॅन्सरच्या दीर्घ आजाराने मुंबईत निधन। पार्ल्याच्या भाईदास हॉलमध्ये पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मान्यवरांची रीघ। उद्या अहमदनगरमध्ये होणार अंत्यसंस्कार।